नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. 21 जानेवारी रोजी संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई आझाद मैदानावर धडकणार पिवळं वादळ. 21 जानेवारी रोजी धनगर समाजाचा संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानावर धडकणार पिवळं वादळ श्री मायाक्का देवी मंदिर सेवा ट्रस्ट कांदिवली पूर्व येथील कार्यालयाच्या सभागृहात दीपक भाऊ बोराडे यांनी या विभागातील धनगर समाज बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी जालना येथील लक्षवेधी विराट इशारा मोर्चामध्ये सरकारला इशारा दिला होता. यामध्ये लहान मुले, महिला, पुरुष, विविध पक्षाचे नेते, विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी व धनगर समाज बांधव प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कांदिवली पूर्व येथील समाज बांधवांशी संवाद साधताना सांगितलं की येत्या 21 जानेवारी रोजी मुंबई आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित राहून ही एसटी आरक्षण अंमलबजावणीची लढाई यशस्वी करून समाजाच्या लेकरा बाळांचे कल्याण करायचे आहे. 60 वर्षाचा आरक्षण अंमलबजावणीचा जो दुष्काळ पडला आहे तो दूर करायचा आहे. आपल्याला संविधानात समाविष्ट असलेल्या एसटी आरक्षण अंमलबजावणी सरकारकडून करून घ्यायची आहे. आपली ताकद दाखवून दिली तरच आरक्षण अंमलबजावणी होऊ शकते. मुंबईमधील समाज बांधवांनी यावेळी आझाद मैदानावर येऊन या पिवळ्या वादळात सहभागी होऊन इतिहासातील आरक्षण अंमलबजावणीचे साक्षीदार व्हावे. ही शेवटची लढाई लढून यशस्वी करायची आहे. यावेळी मायाक्का देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांमार्फत संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचा सत्कार करण्यात आला. तर धायगुडे यांनी यावेळी दीपक बोराडे यांना मुंबईतील धनगर समाज बांधव या आंदोलनात सहभाग घेऊन लढाई लढतील असं आश्वासन दिलं. या प्रसंगी दीपक बोराडे, बिरू कोळेकर, पत्रकार भारत कवितके, धायगुडे सर, गावडे, निलेश मोटे, महादेव करांडे, राज बंडगर, शंकर बुरुंगळे, कैलासनाथ बुरुंगळे, शेळके सर, साईनाथ बंडगर, गंगाधर पांढरे, मच्छिंद्र माने व इतर समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके.